लाडक्या बहिणींनो, राज्यातील तब्बल 80 लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. यामुळे आता त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. पण यामुळे आता अनेक बहिणींच्या मनात भीती आणि मोठा प्रश्न निर्माण झालाय की माझं नाव या यादीत आहे की नाही, मला पुढचे पैसे मिळणार की माझं नावही कट झालंय. बहिणींनो, अजिबात काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत मोबाईलवर स्वतःचं नाव कसं चेक करायचं याची संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. आणि हो, ही माहिती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमच्या संपर्कातील इतर लाडक्या बहिणींना, नातेवाईकांना आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा, जेणेकरून दुसऱ्या बहिणींना सुद्धा वेळेवर माहिती मिळेल आणि त्यांची धावपळ होणार नाही. लॉग इन कशी करावी? चला तर मग स्टेप बाय स्टेप प्रोसेस सुरू करूया. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगलवर जायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे ladkibahin.maharashtra.in. ही सरकारची अधिकृत वेबसाईट आहे. वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला समोर अर्जदार लॉग इन म्हणजे ऍप्लिकेंट लॉग इनचा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. आता इथे बऱ्याच बहिणींचा गेंत होतो की लॉग इन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि पासवर्ड कोणता टाकायचा. तर ऐका, तुम्ही सुरुवातीला नारी शक्ती दूत ऍपवरून किंवा या पोर्टलवरून फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर वापरला होता तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि फॉर्म भरताना जो पासवर्ड तयार केला होता तो इथे भरायचा आहे. पण समजा जर तुम्ही तो पासवर्ड विसरला असाल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. खाली दिलेल्या फॉरगॉट पासवर्ड या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका, स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरा आणि सेंड ओटीपी वर क्लिक करा. तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून तुम्ही तुमचा नवीन पासवर्ड सहज तयार करू शकता. इथे तुम्हाला 2 मुख्य पर्याय दिसतील. त्यापैकी तुम्हाला ऍप्लिकेशन सबमिटेड या पर्यायावर क्लिक करायचे आहे. जसं तुम्ही तिथे क्लिक कराल तसा तुम्ही भरलेला संपूर्ण फॉर्म तुमच्या समोर येईल. इथे तुमचं नाव, तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि तुम्ही अपलोड केलेला फोटो देखील दिसेल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तिथे ऍप्लिकेशन स्टेटस पाहायचे आहे. पात्र की अपात्र, स्टेटसचा अर्थ. स्टेप 3, अप्रूव्ड वर्सेस डिसअप्रूव्ड. जर तुमच्या स्टेटसच्या समोर अप्रूव्ड असं लिहून आलं असेल तर अभिनंदन, तुम्ही या योजनेसाठी पूर्णपणे पात्र आहात आणि तुम्हाला या योजनेचे पैसे नियमित मिळत राहतील. ते पुढे कधीही बंद होणार नाहीत. पण जर तिथे डिसअप्रूव्ड किंवा अपात्र असं लिहून आलं असेल तर याचा अर्थ तुमचं नाव यादीतून हटवण्यात आलं आहे आणि तुम्हाला याचे पैसे मिळणार नाहीत. तसेच जर तुम्ही तिथे दिलेल्या रुपयाच्या चिन्हावर क्लिक केलं तर तुम्हाला सरकारने आतापर्यंत किती हप्ते पाठवले आहेत आणि ते तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही याची तारीखवार संपूर्ण हिस्ट्री पाहायला मिळेल. तर लाडक्या बहिणींनो, अशी ही अत्यंत सोपी पद्धत आहे. आजच मोबाईल काढा आणि तुमचं स्टेटस नक्की चेक करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा, आम्ही नक्की मदत करू. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.